महागडे सिरम आणि मॉइश्चरायझर वापरताय तर थोडं थांबा. यू आर वेस्टिंग युअर मनी. तुम्ही महागडे सिरम वापरताय, मॉइश्चरायझर वापरताय, तरी अपेक्षित रिझल्ट दिसत नाही आहे. किंबहुना त्वचेवर पुरळ यायला लागलेत, रॅश यायला लागल्यात, पिंपल्स यायला लागलेत. असं जर तुमच्या बाबतीतही घडत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. स्किन केअर रुटीनमधला पहिला टप्पा जर तुम्ही मिस करत असाल तर पुढचे कितीही टप्पे तुम्ही मुख्यत्वे पाळले तरी त्याने कसल्याही प्रकारचा फरक पडणार नाही आहे. त्यामुळे पहिला टप्पा महत्त्वाचा. तर तो कोणता? तर रात्रभरातून स्वेट आणि इतर डेड सेल्समुळे तुमच्या चेहऱ्यावरील पोर्स हे बंद होण्याची शक्यता खूप जास्त असते. अशा वेळेस जर तुम्ही मॉइश्चरायझर किंवा कोणतंही सिरम वापरलं तर ते स्किनमध्ये जाऊ शकत नाही. त्याला एक प्रकारचा बॅरियर निर्माण होत असतो. त्यामुळे हे क्लीन करण्यासाठी तुम्हाला फेस वॉश वापरायचं असतं. जेव्हा तुम्ही फेस वॉश वापरता तेव्हा चेहऱ्यावरील एक्सेस स्वेट, डेड सेल्स ह्या बाहेर काढल्या जातात आणि त्वचेला रस्ता मोकळा केला जातो बाहेरच्या प्रोडक्टसाठी. अशा वेळी जेव्हा तुम्ही सिरम किंवा मॉइश्चरायझर किंवा इतर कोणतंही स्किन केअर प्रोडक्ट वापरतात तेव्हाच ते स्किनमध्ये पेनिट्रेट करू शकतं. तुमची स्किन जर ड्राय असेल तर तुम्ही हायड्रेटिंग क्लिन्झर वापरायला हवं. आणि तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्हाला फोमिंग फेस वॉश किंवा जेल फेस वॉश वापरायचा आहे.